नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी 45 वर्ष पत्रकारिता केली असे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, विचारवंत यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला झाला. त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि जर का म्हणजे त्यांचा खून करायचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा हल्ला का झाला याचा पण विचार त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या वारंवार भाषणामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख असतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र. जर ही विचारधारा घेऊन तुम्ही पुढे जाणार असाल तर तुमच्यावरती हल्ले होणारच आहेत. याचं कारण असं आहे की हा महाराष्ट्र केवळ फुले आंबेडकर आणि शाहूंचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी आटकेबार झेंडे लावले, पेशवे, त्यांचा पण आहे. सगळ्या समाजातील, सगळ्या जातीतील आणि धर्मातील जे जे ह्या राज्याच्या हिताचे आहेत त्या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, लोकमान्य टिळक आहेत, आगरकर आहेत, गोखले आहेत, फडके आहेत, नथुराम गोडसे पण आहे. अजिबात त्या नथुराम गोडसे म्हणजे असं नाही की त्यांनी महात्मा गांधीचा हे केला, मग त्याच्या मागे त्याची विचारधारा होती आणि काय होती हे त्या दिवशीचं जे वाक्य होतं, त्या दिवशी ज्या दिवशी महात्मा गांधींचा खून झाला त्या दिवशी, की पाकिस्तानमधून भारतामध्ये येणारे आणि जाणारे आणि एवढे बळी तिथं चालले होते. खून, मारामाऱ्या, बलात्कार, एवढा प्रचंड गोंधळ ह्या फाळणीमुळे झाला होता. आणि त्या लोकांचे कुत्रंसुद्धा हलकात नव्हतं. त्या दिवशीची गोष्ट आहे ती. आणि त्याचं तो माथेफरू नव्हता, नथुराम गोडसे माथेफरू नव्हता बरं का. त्याने खून नव्हता करायला पाहिजे होता, पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्याला असं वाटलं की महात्मा गांधींमुळे हे सगळं घडलं. कदाचित घडलं असेलही, काय सांगता येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणलं की कुणीही काही बोलतं. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल ते बोलले नव्हे. आणि पत्रकार असल्यामुळं तर अजिबातच नाही. शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, तर केवळ त्यांचा नाही. मी आधीच सांगितलेलं आहे, तो अजिबात त्यांचा नाही आहे. इथं हजारो लाखो लोक, महान लोक होऊन, यशवंतराव चव्हाण खूप मोठे व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण सुद्धा आहे. काय की ते असं कुठले तरी एक विचारधारा घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळं त्यांचं चुकलेलं आहे आणि त्यांनी त्याचं भान ठेवायला पाहिजे. आता राहिला गोष्ट BJPचा. भारतीय जनता पक्ष आणि संघ ह्यांची कार्यपद्धती आणि त्याच्यावरती ह्यांनी जे प्रश्न, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही सरळाने स्पष्ट विचारा, सरळाने स्पष्ट सांगत जा. ह्याचं कारण काय माहिती आहे का, की तुम्ही कुठली विचारधारा घेऊन जाणार असेल तर ह्या गोष्टी चालणार नाही. तर कारण काय माहिती आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जेएनयूमध्ये भारत तेरे तुकडे होंगे, तुम्ही त्याचं समर्थन करता का काय? आणि इन्कलाब पाकिस्तान जिंदाबादचे नारे इथं लागत आहेत, इथं महाराष्ट्रामध्ये पण व्हायला लागलेले आहेत. आणि हा जो आंबेडकरवादी समाज नाही म्हणता येणार, पण हा म्हणजे जय भीम म्हणतात किंवा भारताला स्वातंत्र्य संविधान ज्यांनी लिहिलं आंबेडकरांनी, तर ते संविधानाबद्दल जे लोक बोलतात आणि ते आता किती बोलत आहेत त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. असं की ती पहिली लोक जात सांगत नव्हती, जाती लपून राहायचे लोक, आणि आता असं कपाळावर लिहून ठेवल्यासारखं जातीचा नारडाओरडा चाललेला आहे. कशासाठी चाललेला आहे? मग राज्यकर्ते
ह्या गोष्टीचं तुम्हाला भान नाही अजून. म्हणजे राज्य कुणी करावं याचं सुद्धा. ब्राह्मण गेले खड्ड्यात. ब्राह्मण, क्षत्रियन, वैश्य, शूद्रन या गोष्टीला काही किंमत नाहीये. तुमची वैचारिक शुद्रता ही फार महत्वाची असते, लक्षात ठेवा. जितके वैचारिक शुद्रता तुमच्यामध्ये येईल, मग वैचारिक दारिद्र्य ते फार वाईट असतं. त्याच्यामुळं निखिल वागळेंना जे दगडफेक झाली तर त्यांच्यावरती अजूनही होऊ शकते. याचं कारण का माहिती आहे का? मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, ना BJPशी घेणं देणं आहे, ना काँग्रेसशी येणं. काँग्रेसचं तर राज्य कधी यावंच नाही, मी अशा मताचा माणूस आहे. कारण काँग्रेसचं राज्य चांगलं होतं. इंदिरा गांधींनी सुद्धा चांगलं केलं, नेहरूंनी पण चांगलं केलं. आता पण काँग्रेस यायला अशासाठी नाही पाहिजे की त्यांच्यामध्ये ती धमक आणि ती ताकद नाही राहील, लक्षात ठेवा. मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षामध्ये ती ताकद, ती धमक आणि राज्य चालवायसाठी नेता जो लागतो तो त्यांच्याकडे नाही आहे आत्ता. त्याच्यामुळे ते यायला नाही पाहिजे. कारण ते गेलं. आता राजीव गांधी पण खूप चांगले होते, किंवा त्यांच्या पक्षामध्ये आत्ता माणसं तशी राहिली नाही. तर मनमोहन सिंगापर्यंत सुद्धा चांगले होते. पण आता अलीकडच्या 10 वर्ष त्यांच्याकडे माणूसच नाही आहे. मग कशाच्या याच्यावरती त्यांना राज्य चालवायला द्यायचं आणि त्यांना निवडून आणून द्यायचं? आज परिस्थिती अशी आहे की BJP वगळता, भारतीय जनता पक्ष वगळता इतर कुठल्याही पक्षाला कुठलंही ध्येय धोरण नाही. फक्त BJPने सुद्धा राज्य चालवताना फार विचारपूर्वक चालवायला पाहिजे. आणि जे त्यांनी सुद्धा जो काही हाहाकार माजवला आहे त्याच्यापेक्षा कामावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्या कामावरती टीका टिप्पणी करायला पाहिजे. फार महत्त्वाचं हे आहे की निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरीने सुद्धा त्यांच्या कामाच्या टिकेटिपेवरती बोलायला पाहिजे. आणि BJPवाल्यांनी सुद्धा अनाचार आणि अत्याचार नाही करायला पाहिजे. म्हणजे मला तो कुठला वाटतं माहिती आहे का, की शिवसेना फोडणं आणि त्यांचं चुकीचं वातावरण, त्यांनी जे चुकी केलेले आहेत त्या शिवसेना फोडायला नाही पाहिजे. राष्ट्रवादी नव्हती फोडायला पाहिजे होती. आणि EB, CBI, ते ED, CBI वगैरे आहे, किंवा काही आता ती न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला लागलेले आहेत, ते नाही करायला पाहिजे त्यांनी. हे मात्र सत्य आहे. मात्र BJPचं राज्य ह्या देशाला फार आवश्यक आहे. तुम्ही कल्पना करणार नाही. तुम्हाला एवढंच सांगतो मी की हिंदू राष्ट्र ही किती आवश्यक आहे. आणि जर पुन्हा लढाया होणार आहे तर लक्षात ठेवा, होणार आहे, काहीही राहणार. म्हणजे फार मोठा हिंसाचार, अराजकता माजणार आहे आणि त्याला अंतर्गत बंडाळी कारणीभूत ठरणार आहे. हे समाजवाद आणि हे डावी विचारधारा घेऊन जाणारे काय, म्हणजे कार्ल मार्क्स म्हणून ते ह्याच्यावाली सगळी ते गँग तिकडची, तर त्यांना खरं तर हे डावी जे असतात ना, डावी ही 4 वाकवाली येतं: खा प्या, मौज मजा मस्ती आणि मारा. तुम्हाला संस्कृती नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमची संस्कृती काय ते सांगा. ह्या विचारधारेला नितीन वागळे आणि विश्वंभरनाथ चौधरी, श्याम मानव ह्यांच्याकडे कुठली विचारधारा आहे का, कुठली संस्कृती आहे का? आणि कुठली संस्कृती वाईट नसते. कारण हिंदू संस्कृतीला जर 5-10 हजार वर्षाचा इतिहास असेल, त्यातमध्ये काहीतरी असेलच ना शेवटी. आणि वेद, उपनिषद, पुराण आणि काय त्या श्रुती वगैरे असतील, त्याचं वाचन करा. वाचन करणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. मनुस्मृती म्हणजे काय वेडा ग्रंथ आहे का? काय त्याच्यातल्या 2-3 गोष्टी येतं त्या समजून घ्यायला पाहिजेत. काय त्याच्यामध्ये मध्यंतरी होतं की शूद्र, नारी, ढोल गवार, ताडन के अधिकारी असं काहीतरी आहे. तर ह्या 4ही गोष्टी बरोबर आहेत. ह्या 4ही गोष्टी अशासाठी बरोबर आहेत की ढोल जर वाजवायचा असेल तर त्याला खूप जास्त ताण देऊन, ओढून, आवळून बांधायला लागतो, त्यावेळेस ढोल हा आवाज देतो. स्त्रीचं सांगितलंय की स्त्री, आता एक स्त्री एक हे झालेलं आहे, लक्षात ठेवा. मध्यंतर मागच्या काळामध्ये सुद्धा, राजा रजवाड्यांच्या काळामध्ये सुद्धा स्त्री हे एक शस्त्र होतं, लक्षात ठेवा. एखाद्या समाज नासवायचा असेल ना, एखादा समाज संपवायचा असेल ना, समाज म्हणजे समाजामधली पातळी घसरवायची असेल तर स्त्री एक शस्त्र होतं त्या काळामध्ये सुद्धा, आणि समाज संपू शकतो त्याच्यामुळं. आता हे फार डीपमधल्या गोष्टी आहेत आणि त्या समजायसाठीच तुम्ही वाचा, हे महत्त्वाचं आहे. आणि गवार, अडाणी माणूस,
अडाणी माणसाला शिकवायला नको का? त्याला समजून सांगायला नको का? आणि क्षुद्र क्षुद्र सुद्धा कमी शिकलेले होते, त्यांना समजून सांगणं गरजेचं होतं. आणि त्या समजून सांगणं, आपण सुद्धा लहान मुलाला समजून सांगताना त्यावर ओरडत असतो, त्यालाच ताडण म्हणतात काय. आणि स्त्रियांना सुद्धा ताडण द्यायलाच पाहिजे, देणं गरजेचं होतं. नाही दिल्यामुळं आता स्त्रियांमुळं किती नुकसान चाललं समाजामध्ये. स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता आणि वास्तव, असं मी 10 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता की स्त्री पुरुष समानता आणि वास्तव ह्याच्यामध्ये स्त्रिया ह्या क्षुद्र विचारसरणीच्या असतात, कायम लक्षात ठेवा. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, की एक 5% स्त्रिया अशा असतील की ज्यांची कमाई पुरुषापेक्षा जास्त, 5% पण नाही, 1% स्त्रिया अशा असेल की ज्यांची कमाई पुरुषापेक्षा जास्त आहे आणि त्या घर सांभाळतात. त्या सुद्धा न शिकलेल्या आहेत, लक्षात ठेवा. फार कमी शिकलेल्या आणि संस्कार आहे फार महत्त्वाचं इथं. दुसरी गोष्ट, पुरुष खरंच चांगला असतो. पुरुष अख्खं घर सांभाळतो, आई वडील मुलं बाळं सगळा प्रपंच सांभाळतो आणि तो तरी शांत असतो. एखादी बाई जर नुसती पैसे जरी कमवायला लागली तरी तिचा घर दणदणाट चाललेला असतो. ती पुरुषाच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही, पण पुरुष स्त्रीच्या पण आईवडिलांना सांभाळू शकतो, नातं गोतं सगळ्यांना सांभाळतो. पुरुषामध्ये ती ताकद अफाट आहे आणि तो हातबल आताच्या काळामध्ये झाला आहे, कारण स्त्रियांना नोकऱ्या मिळाल्या आणि पुरुष परत एकदा नोकऱ्यांपासून दूर गेला आणि त्याचं काय चाललं ना थोडक्यात. म्हणजे स्त्री जरी शिकली सवारली तरी स्त्री ही कधीही समाजाचा उद्धार करू शकत नाही. कोणतरी लिहून ठेवलं होतं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती समाज उद्धारी. आता पाळण्याची दोरी असणं वेगळं आणि शिक्षणाची दोरी असणं वेगळं, पण ती त्यावेळची स्त्री होती. ज्यांनी कोणी लिहिलं 16व्या 17व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये, त्यावेळची स्त्री वेगळी होती आणि आताची स्त्री वेगळी. तर स्त्रियांना शिक्षण देऊन सुद्धा किती नुकसान झालेलं आहे, तर त्याचा सुद्धा एक जर आलेख काढला तर ते लक्षात येईल सगळ्यांच्या. मुद्दा असा आहे की विश्वंभर चौधरी असू द्या काय किंवा निखिल बागडे असू द्या, की त्यांच्या हातून काही प्रमाद घडलेले आहेत. मात्र तो ॲडव्होकेट जो आहे असीम सरोदे, तो खूप चांगला आणि व्यवहारी माणूस आहे. मी त्याची काही ऐकलेलं आहे, तर व्यवहारी आणि चांगले, त्याच्याबद्दल काही वादच नाही. निखिल बागडे म्हणजे शिरात आमरून काय बोलायची गरज आहे का? लोकांना एवढं उद्धटपणे बोलायचं काय आवश्यकता आहे? भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही काही बोलणार का? तर काही बोलायला चालणार नाही. पत्रकार असल्यामुळं तुम्हाला तुमचं भान असायला पाहिजे आणि कुठलीही विचारधारा ही कुठल्याही समाजासाठी फायद्याची नसते. जय श्रीराम.